वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 निवड तुमची आवड महाराष्ट्राची सुरुवात नव्या दशकाची। नमस्कार, मी पल्लवी वैद्य, तुमचं सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत। आपल्या साथीने आणि आपल्या सोबतीने संपन्न झाली 10 वर्ष अभिमानाची। आता प्रारंभ आहे मनोरंजनाच्या नव्या युगाचा, सुरुवात नव्या दशकाची। या दशकपूर्तीचा आनंद साजरा होतोय तुमच्या सोबतीने। तुमच्या साथीने संपन्न होणार आहे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा एक भव्य दिव्य सोहळा। वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009। या सोहळ्यात तुमच्या मताद्वारे निवडल्या जाणार आहेत तुमच्याच आवडत्या मालिका आणि व्यक्तिरेखा। प्रेक्षकांच्या पसंतीचा हा बहुमान कोणाला मिळतो यासाठी जबरदस्त चुरस असते। अशा चोखंदळ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरावं यासाठी झी मराठी सातत्याने प्रयत्न करत असते आणि यातूनच साकार होतात तुमच्या आवडत्या दर्जेदार मालिका। सारे कळतच घडते तू सावित्री, तू सावित्री, तू सावित्री। एकापेक्षा एक फेवरेट अशी हे डान्स नसते। मन गुण गुणले सारे गमापा आई ग सारे गमापा माझी हा संसार माझं कुंभ हा 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 कुंभ हा हा कुंभ। विषय गंभीर असो किंवा विनोदी, उद्देश एकच असतो, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद। यावर्षी पुरस्कारांच्या यादीत 2 नव्या विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे। विभाग आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम आणि सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा। पाहुयात सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम या विभागातील नामांकन। महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम कोणता? मालवणी डेज, कॉन्स्टेबल कामना कामतेकर, हा का बन, घडलंय बिघडलंय, आयडिया हास्य सम्राट। वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009। विनोदी कार्यक्रम आले म्हटल्यावर त्याचबरोबर विनोदी व्यक्तिरेखाही आल्या। तर मग पाहुयात या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा या विभागातील नामांकन। सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा नामांकन: कामना कामतेकर, कृष्ण पेंद्या, गंपू, हवालदार शिपाई, जुजू, गेंगण्या, राजा प्रधान, कुसुमात्या। वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 निवड तुमची आवड महाराष्ट्राची सुरुवात नव्या दशकाची। ओळखलो काय? मी गंपू मालवणी डेज मधला। तर आपल्या अवॉर्ड मध्ये मला तुम्ही नामांकन दिलेलं आहे ना, हा सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेसाठी। तर एवढी विनंती करायला आईल नाही का? मलाच मत द्या, निवडून द्या। माझ्याशिवाय दुसरा आहे कोणी विनोदी? मी आहे। हा बघा, हा परप्रांतीय आहे, दुसऱ्या गावातला हिकडायला, आणि मी तुमच्याच गावातला आहे, तर माका मत द्या, माका निवडून द्या। गँगण्या, मी काय म्हणतो, हा सगळं बोलतोस ना, त्याच्यापरीस भांडी वाजव ना, भांडी। गंपूशे हा. गिराईक म्हणून सोडतोय, नाही तर लक्षात ठेवा। अरे काय बोलतोय ते कळतं काय तुम्हाला? हो? गंपूशे लाव लाव बेट लाव। मोठा गंपूशे लावतोय भेट। अरे जी आवडला भेट। अरे तू काय निवडून येणार? अरे ह्याला मामान आणलेला आहे भाकरी तुकड्यावर कणकवलीत ना, अनाथ आहे तर अनाथ। अरे निवडून येऊ शकत नाही। अरे तुला झी मराठीने यंदा प्रथमच विनोदी व्यक्तिरेखांसाठी नामांकन जाहीर केले। एक नामांकन आहे कॉन्स्टेबल कामना कामतेकर आणि एक आहे जुजू। असंच असत हसत हसत तुमचं आमच्यावरचं प्रेम कायम ठेवा। तर बा देवा महाराजा, 12 गावच्या 12 वैवाटीच्या महाराजा, आमच्या झी मराठी वाहिनी 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत महाराजा। असोच रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, लवकरात लवकर 100 वर्ष पूर्ण हो
मराठी ही वाहिनी विविध दर्जेदार कार्यक्रमांसाठी आणि मालिकांसाठी जशी ओळखली जाते, तशीच या कार्यक्रमांची आणि मालिकांची शीर्षक गीतही आपल्या ओठांवर कायम रेंगाळणारी असतात. त्यांचे शब्द, त्यांचं संगीत आणि त्यांचं चित्रीकरण हे इतकं प्रभावी आणि परिणामकारक असतं आणि म्हणूनच ते आपल्या कायम लक्षात राहतं. तर पाहूयात या वर्षीची या विभागातली नामांकनं. अशी हे डान्स नसते. अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. तू गंधा परेवा वर्षी, घरदाराला सावर्षी. तू देवत्वाची मूर्ती, तू सावित्री, तू सावित्री. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येती. मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली, हुळहुळणारी माती. मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते. मग कोणा पाहून भुलते, सारे कळत न कळतच घडते. सारे कळत न कळतच घडते. एक नदी सारखी वाहते मी जणू, एक नदी सारखी वाहते मी जणू. पाऊल पुन्हा ठेवून मागे चालले मी कुलवधू. वामन हरी पेठे ज्वेलर्सनी जशी ह्या वर्षी आपली 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत, तसंच झी मराठीनेही या वर्षी आपल्या नव्या दशकात पाऊल ठेवलं. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची.